नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वेळेला आपण 50 प्रश्नाची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, पूर्वेचे व्हेनिस म्हणून खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात? पूर्वेचे व्हेनिस असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोचीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर्वात कमी लोकसंख्ये राज्य सिक्कीम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, गोमटेश्वर पुतळा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोमटेश्वर पुतळा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 श्रवणबेळगोळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, हिऱ्यांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात? हिऱ्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जगन्नाथ हे मंदिर खालीलपैकी कोठे आहे? जगन्नाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मीनाक्षी मंदिर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मीनाक्षी हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मदुराई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सर्वात कमी साक्षर असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? सर्वात कमी साक्षर असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिहार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राहतात? देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक हे उत्तर प्रदेश या ठिकाणी राहतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 16.49% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जिप्समच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? जिप्समच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जगाच्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोक हे केवळ भारतामध्ये आहेत? जगाच्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोक हे केवळ भारतामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 17.5% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक हे महाराष्ट्रामध्ये आहेत? देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही महाराष्ट्रामधील आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8.58 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पर्वताची राणी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? पर्वताची राणी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मसुरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विडेसिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? विडेसिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बिहार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कजरी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? कजरी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, इंडियन सिक्युरिटी प्रेस ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? इंडियन सिक्युरिटी प्रेस ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, गिड्डा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? गिड्डा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विजयस्तंभ हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? विजयस्तंभ हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चित्तोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी नौटंकी हे लोकनृत्य कोणत्या राज्यामधील आहे? खालीलपैकी नौटंकी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, तामिळनाडू या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते अणुऊर्जा केंद्र आहे? तामिळनाडू या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते अणुऊर्जा केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुडानुकुलम या
ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उत्तर प्रदेशमध्ये खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रिहांद हा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधला जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 22 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुजरात राज्यामध्ये खालीलपैकी कोणते अणुऊर्जा केंद्र आहे? गुजरात राज्यामध्ये खालीलपैकी कोणते अणुऊर्जा केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काकरापारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नरोरा अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कावेरी नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे? कावेरी नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शिवसमुद्रपुरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कुडानुकुलम अणुऊर्जा केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुडानुकुलम हे अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कुडानुकुलम अणुऊर्जा केंद्र हे तामिळनाडू या राज्यामधील केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 29 नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 केरळ या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता धबधबा आहे? केरळ या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आथिरापल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तालचेर हा औष्णिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तालचेर हा औष्णिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नर्मदा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? नर्मदा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जबलपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यंग इंडिया या वृत्तपत्रात जनक पुढीलपैकी कोण आहेत? यंग इंडिया या वृत्तपत्रात जनक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आली होती? रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1897 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आत्मीय सभा यांचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? आत्मीय सभा यांचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते? क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 41 पीपल या वृत्तपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? पीपल या वृत्तपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 गोपाळकृष्ण गोखले हे कोणत्या संस्थेचे संस्थापक होते? गोपाळकृष्ण गोखले हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संस्थापक होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारत सेवक समाज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1939 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत? महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राला एकूण 6 राज्याच्या सीमा आहेत. प्रश्न क्रमांक 45 अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 46 राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 47 भीरा अवजल प्रवाह जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 48 नवेगाव बांध राष्ट्रीय अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राधानगरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली आहे? जालना जिल्ह्याची निर्मिती ही पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मित्रमेळा या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? मित्रमेळा या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? धुळे हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे धुळे हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ते.